विद्या चव्हाण सुद्धा आहेत, ज्येष्ठ नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या। विद्याताई, ही जी निरीक्षणं आता सगळी समोर आलेली आहेत, ही निरीक्षणं तर गंभीर आहेत, त्याविषयी आपण आपली प्रतिक्रिया द्याच। मात्र त्याचबरोबर या निमित्ताने गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून अशाच प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। कसं पाहता आपण या अहवालाकडे आणि या सगळ्या परिस्थितीकडे? नाही, हा अहवाल काय सांगतोय हे फार महत्वाचं आहे की अशा प्रकारे त्या मुलींवर वारंवार अत्याचार होत असतील तर त्या मुली खरं तर शाळेमध्ये यायलाच त्यांनी नकार दिला असेल, मला तसं वाटतंय। अनेक मुली अशा प्रकारचे अत्याचार असल्या तर त्या सांगू शकत नाही, कारण या 4 वर्षाच्या मुली आहे, 3.5-4 वर्षाच्या, यांना जर बोलताही येत नाही। पण मला शाळेत जायचं नाही म्हणून तरी त्यांनी हट्ट केला असता। काय एक्झॅक्टली झालंय ते मला असं वाटतं त्यांच्या आई वडिलांकडेच त्या जास्ती चांगल्या प्रकारे सांगू शकतील। आणि इतर अत्याचार जे कोल्हापूरमध्ये बघितलं किंवा अकोल्याला बघितलं तर हे सगळं शाळकरी मुलींचं जे एक संकुचित वृत्ती असते की त्या कुठे बोलत नाही, कुठे काय अत्याचार झाला की पटकन अशा गोष्टी कशा सांगायच्या, म्हणून त्या जरा मोठ्या मुली सुद्धा बिचकतात आणि सांगत नाहीत। त्यामुळे हे प्रकरण जे आहेत अशा स्वरूपाचे, याचं हे हँडल करणं खूप म्हणजे अत्यंत नाजूकपणे आणि त्याचं काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे। त्या मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं एक एक मनातलं सगळं काढून घेणं किंवा तुम्ही हे सांगा, आम्ही कोणाला सांगणार नाही, अशा प्रकारे त्यांना बोलतं करणं हे खूप महत्वाचं आहे। कारण आता सगळे जे अत्याचाराच्या घटना पुढे आलेल्या आहेत त्याच्यात त्या मुलींचं वय खूप लहान आहे आणि त्या लहान वयामध्ये आणि शाळकरी मुलींमध्ये अशा गोष्टींबद्दल कशी वाच्यता करायची, आपल्याला कोण काय म्हणेल अशी एक त्यांना मनामध्ये भीती किंवा त्या घाबरून असतात। त्यामुळे त्यांना बोलतं करणं खूप महत्वाचं आहे आणि अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये म्हणून कायदे आहेत, परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। पोलिसांनी हे प्रकरण जशा प्रकारे हँडल करायला पाहिजे तिथे पोलीस कमी पडतायत। पोलिसांना या घटनांचं गांभीर्य वाटत नाहीये। पोलिसांना असं वाटतंय की मुली आहेत, कुठेतरी एखादी मुलगी पळून गेली असेल, कुठेतरी कोणाबरोबर तिचं काहीतरी प्रेम असेल, लफडं असेल, अशा बाबतीत पोलीस उडवाउडवीची उत्तर देतात, ते पण खूप चुकीचं आहे। तेव्हा पोलीस दलातील काही लोकांना या अत्याचाराच्या घटना कशा हँडल करायच्या त्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग केलं पाहिजे। त्याच्याशिवाय या घटना न होण्यासाठी काहीतरी प्रयत्न निश्चितपणे। विद्याताई, तुळशीदास भोयटे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांनाही आपल्याला काही विचारायचं आहे। तुळशीदासजी, विद्याताई, असं वाटतं का की ज्या पद्धतीनं सरकारी समितीचा अहवाल आहे, कुठच्या विरोधी पक्षाच्या नेत्यानं किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला सनसनाटी आरोप नाही, जे दिसतात जे फाइंडिंग समोर आलेले आहेत की 2 कोवळ्या मुलींवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाले, त्या गंभीर जखमा असल्याचं त्यांनी या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे। आणि सातत्यानं 15 दिवस त्या अत्याचारांना, अमानुष अत्याचारांना, त्या 2 कोवळ्या कळ्यांना सामोरं जावं लागलं। कुठेतरी असं वाटतं, त्या अहवालातच म्हटलं की स्वच्छतागृह सुद्धा खूप दूर, वर्गापासून दूर, शाळेचे ट्रस्टी, शाळेचे इतर मुख्याध्यापकापासून इतर सर्व यांना सुद्धा या प्रकरणात आरोपी केलं गेलं पाहिजे। कारण वर्षा देशपांडे लेक लाडकी अभियानच्या काही वेळापूर्वी सांगत होत्या पुढारी न्यूजवर की कशा पद्धतीनं राज्यातल्या आश्रमशाळा आणि इतर खासगी संस्थांमध्ये सुद्धा अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना घडत असतात। सर्वांना जरा बसवण्यासाठी कडक पावलं उचलणं गरजेचं वाटतं विद्याताई? निश्चितच कडक पावलं उचलली पाहिजे। आणि शाळेचा जो स्टाफ आहे त्या 2 मुलींना जर टॉयलेटमध्ये घेऊन गेल्यानंतर जर 5, 10, 15 मिनिटं त्या मुली परत येत नसतील किंवा अशा प्रकारे एकतर पुरुष यांना ठेवणं, अशा प्रकारे महिला असतात, त्या ताई असतात, मावशी असतात, त्या घेऊन जातात मुलांना टॉयलेटमध्ये वगैरे। परंतु इथे हा नवीन माणूस आलेला आणि 15 दिवस त्याला झाले होते आणि त्याने 12 तारखेला आम्हाला पोलिसांनी जी माहिती दिली ती 12 तारखेला एका मुलीवरती अत्याचार केला आणि 13ला दुसरीवरती केलेला आहे। त्यामुळे हे तो निर्डावलेला होता, त्याला हे सगळं तो सोकाळलेला माणूस दिसतोय, त्यामुळे तो विकृत आहे। आणि असे शाळेतल्या इतर स्टाफला सुद्धा निश्चितच जबाबदार धरलं पाहिजे की लहान मुलांचे परत का नाही आले टॉयलेटमधनं, काय झालेलं आहे याची काळजी कोणाला नाही आहे। पेरेंट्स जे आहेत ते आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळेमध्ये ठेवतात की शाळेमध्ये आपली मुलं सेफ असतील, शिकत असतील, परंतु इथे मुलं सेफ नाही आहेत आणि ही सर्वस्वी शाळेची जबाबदारी आहे
की अशा प्रकारे मुली जर काय टॉयलेटला गेल्यानंतर लवकर परत आल्या नाही तर त्या मुलींचं काय झालंय हे बघणारी पण यंत्रणा निश्चितच शाळेमध्ये असायला पाहिजे. टॉयलेटच्या बाहेर 2 सुरक्षित महिला सुद्धा त्यांनी नियुक्त केल्या पाहिजे की मुलं टॉयलेटला जात आहेत आणि 2 मिनिटात बाहेर येत आहेत की नाही, आणि इतर कोणी मोठी माणसं टॉयलेटमध्ये जात आहेत का याच्यावरती सुद्धा मला वाटतं आता लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण असे गुन्हे हे सगळे टॉयलेटमध्ये किंवा स्कूल बसमध्ये किंवा त्यांना चढवताना उतरवताना अशा प्रकारे जे लोक आहेत हे करताना दिसत आहेत. पाळत ठेवतात मुलांवरती आणि कुठलं सावध आपल्याला घेता येईल याचं हेरलं जातं. ते जे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं कायदे नुसतेच कडक असून होत नाही, पण पोलिसांनी त्या लोकांना त्या कायद्याखाली आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर ते चार्जेस लावले पाहिजे, तरच त्या कायद्याचा उपयोग होईल. नाही तर कायद्याचा काही उपयोग, नुसता कायदा करून काही उपयोग होत नाहीये. आणि आश्रमशाळा असतील, अनेक शाळांमध्ये, अनेक हॉस्टेल्समध्ये आपण बघतोय मुलींवरती अत्याचार होतात, त्यांचं लैंगिक शोषण होत असतं. पण आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्या कमकुवत आहेत आणि पोलीस याच्यामध्ये फार पोलिसांचा रोल हा जागरूक असला पाहिजे, पण तो जागरूक असताना दिसत नाही. निश्चितपणे विद्याताई, तुम्ही आमच्यावर अशाच उपस्थित राहा. सध्या आपल्यासोबत मनीषा कायंदे देखील फोन लाईनवरून सहभागी झालेल्या आहेत. मनीषाजी, ज्या प्रकारे हा सरकारी अहवाल आलेला आहे आणि आता सरकारी अहवालामध्ये या 2-3 गोष्टी स्पष्टपणे समोर आलेल्या आहेत. यापूर्वी अनेकदा हे अत्याचार झालेले असू शकतात, त्याचबरोबर कुठलीही शहानिशा न करता कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली असणं. आपली प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया या अहवालातल्या धक्कादायक निरीक्षणांबाबत? नाही, त्या अहवाला अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे इतक्या शॉकिंग गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आपण पूर्वी पण लहान मुलींवर अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि त्या गोष्टी आपण वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत. परंतु हे आता शाळेच्या शौचालयामध्ये असं होणं आणि ते पण सातत्याने आणि 2 मुलींवर होणं, आणि आता म्हणजे याच्यामध्ये सगळी सिस्टीमच आता खडबडून जागी झालेली आहे. हो, पण दरवेळा सिस्टीम खडबडून जागी होते, पण पुढे काय? आणि अशा पद्धतीनं म्हणजे शाळेत नियुक्त करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आणि मुळात म्हणजे तिकडे एखादी स्त्री ही मदतनीस असायला पाहिजे होती. तर शाळेनी लहान मुलींना टॉयलेट पर्यंत नेण्यासाठी एक पुरुष नेमलाच कसं त्याच्यासोबत पाठवलं? कारण एखादी लहान मुलगी जेव्हा 4-5 वर्षाची असते किंवा 5-6 वर्षाची आहे, तर तिला कधी कधी तिथे जाईपर्यंत किंवा थोडा असिस्टन्स लागतो, किंवा दरवाजा बंद आहे की नाही नीट, किंवा व्यवस्थित ती आहे की नाही, बाहेर येते की नाही, कधी कधी फ्रॉक नीट झालाय की नाही, हे सगळं नीट कोणतरी स्त्री लागते त्या ठिकाणी. आणि अशा वेळेला शाळेने एक पुरुष ठेवला तिथे हे सगळं करायला, हे धक्कादायक आहे. दिस इज अनपार्डनेबल. आणि स्कूल मॅनेजमेंट, स्कूलचे टीचर्स, प्रिन्सिपल जे कोणी इन्व्हॉल्ड आहे, आणि अर्थात पोलिसांकडनं जे झालंय ते पण अक्षम्यच आहे. आणि सर्वांनीच हे खूप गांभीर्याने घेतलंय. सगळी मशिनरी त्वरित लागली आहे. हे जर का त्या आईला, ती आई स्वतः त्या मुलीची गर्भवती होती, तिला थांबून राहावं लागलं, हे सगळं यावर आता म्हणजे किती त्याच्यावर टीका करावी तेवढी थोडी आहे. परंतु पुढे अशा घटना घडू नये म्हणजे मला असं वाटतं की आता पॉक्सो कायदा काय आहे हे सगळीकडे डिस्प्ले करावं की काय शाळेमध्ये. हे आपण विशाखा समिती ही सगळीकडे बोर्ड असला पाहिजे. मला माहिती आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हा त्या विशाखा समितीची मी स्वतः चेअरमन होते आणि मी तिथे अनेकदा आग्रह धरायची की हा डिस्प्ले बोर्ड जे आहे विशाखा समिती ती फ्रंटला असली पाहिजे. मुलं मुली सगळ्यांनी वाचली पाहिजे की विशाखा समिती कशासाठी आहे, पॉक्सो कायदा काय आहे. आता जर मी याही पुढे जाऊन म्हणेन की आई वडिलांना ही सिच्युएशन कशी हँडल करायची हे आता ह्याचंही प्रशिक्षण द्यावं लागेल की काय. म्हणजे घरी एखादी मुलगी रडत आली की तिला कुठेतरी दुखतंय तर पहिले काय करावं लागेल, पहिले काय, व्हॉट इज द SOP. आता हे कोणाकोणाला तुम्ही आणि काय काय शिकवणार. म्हणजे आता प्रत्येक आई वडिलांना पॉक्सो कायदा काय हे शिकवावं लागेल, त्याची जनजागृती करावी लागेल. आणि निश्चितपणे जनजागृतीची तर आवश्यकता आहेच, कायद्याच्या अंमलबजावणीची पण आवश्यकता आहेच. सध्याचा जो अहवाल समोर आलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे पोलिसांचा रिस्पॉन्स यामध्ये राहिलेला आहे, अक्षम्य असं दुर्लक्ष,
त्या मुलीच्या पालकांना 13-13 तास बसावं लागणं, पोलिसांकडून झालेली हायगाय, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा पहिला सरकारी अहवाल असा आहे की ज्याच्यामध्ये ठोसपणे या सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत। विद्याताई सुद्धा आपल्यासोबत आहेत। विद्याताई, यापूर्वी अशा अत्याचाराच्या अनेक घटना आपण अनुभवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण आवाज उठवलेला आहे, त्या घटना तडीस नेण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत। या अहवालाची नेमकी आता पुढे काय मदत होईल असं तुम्हाला वाटतंय, आणि ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण पुढे चाललंय ते योग्य प्रकारे चाललंय असं तुम्हाला वाटतंय की अजूनही त्यामध्ये काही लूप होल्स असल्याचं दिसतंय? विद्या चव्हाण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। समितीच्या अहवालातल्या या धक्कादायक गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत, सरकारी समितीने हा अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये ज्या 2-3 प्रामुख्याने धक्कादायक असे निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत, त्यामुळे नेमकं काय घडलेलं असावं याची स्पष्ट कल्पना आता महाराष्ट्राला येते आहे।